आमच्या सिस्टर लोक बसलेले आहेत, सर्व कर्मचारी सर्व या ठिकाणी येऊन त्याची कृती समिती झालेली आहे। महाराष्ट्रामधील सर्व कामगारांना कायमस्वरूपी करण्याच्या यशासाठी या ठिकाणी सर्व लोक बसले तरी मी आशावर्कर संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजपूर या नात्याने मी जाहीर करतो की आमच्या गटपुरवठा यांना यांचे कामं अजिबात सांगू नये आणि या ठिकाणी यांचं कायमस्वरूपी करून यांना वेतनश्रेणी लागू करण्यासाठी माझा या ठिकाणी हिंगोली, परभणी, वाशिम नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचा माझा जाहीर पाठिंबा आहे। शासनानं जर यांची लवकरात लवकर जर दखल नाही घेतली तर आमच्या आशा वर्कर यांच्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढे या ठिकाणी आवाहन करतो आणि सचिवाला या ठिकाणी आवाहन करतो की यांचा लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर करून यांना उपस्थित करून यांचं संपकाळामधलं मानधन पण कपात करण्यात येऊन यांना देण्यात यावं याच्यासाठी ऐकत या ठिकाणी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे। तुम्हाला कुठल्याही केसाला धक्का लागू देणार नाही। आम्ही तुमच्या सोबत आहोत। इथंच नाही तर या ठिकाणी कुठंही असू द्या, मुंबईमध्ये बसलेले दिल्ली ठिकाणी असतील, सर्व काही तुमचे नेते मंडळी असतील, हे सर्व या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी तत्पर काम करणार आहोत। आणि त्या आरोग्य सचिव आणि आरोग्य मंत्र्यांनी यांनी लवकरात लवकर यांचा पाठपुरावा करावा। माझी मेघनाताईला विनंती आहे, मेघनाताईला या माध्यमामधून व्हिडिओच्या माध्यमामधून मी यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आरोग्य मंत्र्यांसोबत मिटिंग लावून यांचा तोडगा काढण्यात यावा। मी मेघनाताईला स्वतः पण बोलणार आहे आणि मी माझा निरूपण पाठवणार आहे। एवढंच नाही तर यांनी जर ह्या शासनानं जर चांगला विचार नाही केला तर जलभरो आणि रस्ता रोको केल्याशिवाय या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढं या ठिकाणी आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजपूर या नात्याने आवाहन करतो। एकजुटीचा विजय असो, एकजुटीचा विजय असो, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, सर्व कामगार एकजुटीचा विजय असो, सर्व संघटना एकजुटीचा विजय असो, हम सब एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र।